सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी जयराम चाटे हा 14 महिन्यानंतर काल जेलबाहेर पडला। जयराम चाटेच्या भावाचं 2 मार्चला निधन झालं आणि केल्या जाणाऱ्या विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता। या अर्जावरती अटी-शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला 12व्या दिवशीच्या विधींसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आणि त्यासाठी त्याला 4 वाजेपर्यंतचा वेळही दिला होता। मात्र कालच्या दिवसामध्ये काय झालं, जयराम कसा बाहेर पडला आणि कशा पद्धतीने पोलिसांनी त्याला परत आणलं, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काल त्याच्या मूळ गावी म्हणजे तांबवा इथे हा विधी होता। बीड जिल्हा कारागृहामधून जयराम चाटेला पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढण्यात आलं। या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली होती। जयरामचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचं 2 मार्चला निधन झालं। या निधनानंतर हिंदू रीतिरिवाजानुसार 12व्या दिवशीचा विधी महत्त्वाचा असल्याने या विधीला उपस्थित राहण्यासाठी जयरामच्या वकिलाकडून न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता। त्यानुसार न्यायालयाने आरोपीला अटी-शर्ती घालून धार्मिक विधीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती। बघूया कोर्टाने नेमक्या काय अटी घातल्या होत्या ज्यानंतर जयरामला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली। 6 मार्चला जिल्हा व विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी मात्र या अर्जाला विरोध केला। परंतु न्यायालयाने पोलीस बंदोबस्तामध्ये 12व्या दिवशीच्या धार्मिक विधीसाठी त्याला उपस्थित राहण्याची परवानगी दिली। या दरम्यान जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचं शुल्क भरावं लागणार असून न्यायालयाने दिलेल्या अटींचं पालन करणं सुद्धा बंधनकारक असणार होतं। पोलिसांनी मसाजोगचा रस्ता टाळला। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामधला आरोपी जयराम याला मृत भावाच्या विधीसाठी उपस्थित राहायला परवानगी तर मिळाली, मात्र हे विधी होते त्याच्या मूळ गावी तांबवा इथे। जयराम चाटेचं तांबवा हे गाव संतोष देशमुख यांच्या मसाजोगच्या जवळ आहे। त्यामुळे पोलिसांनी जयरामला गावी नेताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मसाजोगवरून गाडी नेण्याचं टाळलं। इतकंच नाही तर त्याला धारूर मार्गे दुसऱ्या रस्त्याने पोलीस घेऊन गेले आणि त्याच रस्त्याने परत आणलं। पोलिसांनी फक्त 2 तासातच त्याला तुरुंगात परत आणलं। क्रूर मानसिकता आणि मगरुरी कायम। मसाजोगचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांना जयराम चाटे, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या सगळ्यांनी अक्षरशः हालहाल करून मारलं, निर्घृणपणे त्यांची हत्या केली।